नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून अद्याप जागेचा तिढा सुटलेला नाही। दरम्यान आज खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर झालेली नसताना आपल्या प्रचाराला प्रारंभ केला। दुसरीकडे छगन भुजबळ यांनी आपल्याला दिल्लीतून उमेदवारीची घोषणा झाल्याचे फडणवीसांकडून समजल्याचे सांगितले। नाशिकमध्ये पत्रकारांना माहिती देताना ते याविषयी बोलत होते। या गोष्टीमुळे नागरिकांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झालेला आहे। पहा छगन भुजबळ काय म्हणाले की जागा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली की अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह जे आहे घड्याळ तीच निशाणी असणार। मला कळलं ते आणि तो मीडियामध्ये सुद्धा आलं, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आलं। ते असं की मराठ्यांना विरोध करणाऱ्या छगन भुजबळला मतदान करू नका वगैरे असं काही ना, असं गावबंदी अमुक तमुक पहिल्याप्रमाणे। मला अगोदर सांगायचं की मी मराठा समाजाला विरोध कधीच केला नाही। पृथ्वीराज चव्हाण यांनी कायदा आणला, नारायणराव राणे आयोगाच्या माध्यमातून मी सपोर्ट केला, त्यांना आरक्षण द्या। विरोधी पक्षात होतो, मुख्यमंत्री फडणवीसांनी आणला मराठा समाजाला आरक्षण, मी सपोर्ट केला। मी फक्त एवढंच म्हणालो की ओबीसी मध्ये अगोदर 374 जातीं 54% जास्त लोक आहेत, गोरगरीब आहेत, त्यांच्यामध्ये नको, वेगळं आरक्षण द्या। आणि त्याप्रमाणे वेगळ्या आरक्षणाचा जो प्रस्ताव आला तयार होऊन, त्यामुळे पुन्हा मी त्यांना सपोर्ट केला आणि म्हटलं करा। आणि आता 10% जे आहे ते मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं आहे। मी ओबीसी मध्ये किंवा कुणाच्याच इतर आरक्षणामध्ये वाटा करू नका, वेगळं घ्या, त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करा। आता ही माझी चूक आहे तर मी ती चूक केली, याचा अर्थ मी मराठा समाजाला विरोध नाही केला, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे। परंतु असे का बोर्ड लावतात मला काही कळलं नाही। माझी सगळ्यांना सांगणं आहे, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, सगळ्यांना काय निवडणुकीच्या पद्धतीनं होऊ द्या। आता काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात आणि मीडियामध्ये हे आलं की बीजेपीच्या ज्या उमेदवार म्हणजे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे ह्या कुठे गावात गेल्यात, 1-2 ठिकाणी, तिथे सुद्धा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं। अरे त्याचं विचार काहीच बोलल्या नव्हत्या ना, का कुठच्या मिटिंगमध्ये भाषण केलं त्यांनी, काय मराठ्यांच्या विरुद्ध ते बोलल्या, काहीच बोललेल्या नाहीत ना त्या। भुजबळांना बोललं समजू शकलं, अरे पण त्या काहीच बोलल्या नाही, मग त्यांना का विरोध करता तुम्ही? हे चूक नाही, वंजारी समाजाचे आहेत म्हणून कशासाठी? पर सोलापूरमध्ये मी त्या प्रणिताई शिंदे, सोलापूरमध्ये मी त्या प्रणिताई शिंदे, त्या मागासवर्गीय, त्या कधी बोलल्या या संदर्भामध्ये की मराठा समाजाला आरक्षण देऊ नका की आणखी हे जे काही मी जे काय बोलत होतो किंवा जरांगे काय बोलत, त्या कधीतरी त्या संदर्भामध्ये त्या काही बोलल्या का? मग त्यांना सुद्धा मराठा समाजाच्या काही गावांमध्ये यायचं नाही, तुम्ही कुठे होता वगैरे, म्हणजे काय दलित समाजाचे म्हणून मग दलित समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही, वंजारी समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही, माळी समाजाच्या कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही, ओबीसीच्या कुठल्याच कॅन्डिडेटने उभं राहायचं नाही, भटक्या मुक्तांनी उभं राहायचं नाही, असं काय आहे का? ते तरी सांगा, शांत राहू, मग काय करणार? पण यातून जे मला एवढंच सांगायचं आहे की असे बोर्ड्स असतील किंवा अशा रीतीचा जर विरोध असेल तर याच्यामध्ये मला स्पष्टपणे सांगायचं, मराठा समाजाचं नुकसान होणार आहे। कारण हाच विचार मग सर्व दूर महाराष्ट्रामध्ये इतर समाजाने जर करायला लागले तर चांगल्या मराठा
उमेदवार असू शकतात, त्यांना सुद्धा उगीच विरोधाला सुरुवात होईल. तर कृपया या मार्गाने आपण जायचं काही कारण नाही. निवडणुका नेहमीच्या पद्धतीनं होऊ द्या. नाशिकची सुद्धा निवडणूक अशीच होऊ द्या. काय मी तर हेच सांगणार आहे की देशाचा आणि नाशिकचा विकास याला तुम्ही मतदान करा. जातीपातीवर कसलं मतदान करता? एखादा रस्ता जो आम्ही समजा केला, मुंबई नाशिक आणि ते ब्रिज वगैरे काय असेल, तो पूल वगैरे, तर तिथे काय काय ओबीसीचे लोक जातात का? माळे लोकांचे माळे जातात. अरे सगळ्यांसाठी आहे ते. विकास हा सगळ्यांसाठी आहे. तो मराठा समाजासाठी आहे, तो सगळ्यांसाठी आहे. हे सरकार जे निर्णय घेतं, मग शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, ते महिलांच्या बाबतीत असेल, विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल, रस्त्यांच्या बाबतीमध्ये असेल, पाण्याच्या बाबतीमध्ये असेल, तर हे सगळे विकासाचे प्रश्न जे आहेत, हे मराठा त्याच्यामध्ये येतो, दलित त्याच्यामध्ये येतो, ओबीसी त्याच्यात, सगळ्यांच्याच फायद्याचं असतं. त्याच्यामुळे जे आहे की विकास झाला त्याचा फायदा सगळ्यांचाच होतो. आपण एअरपोर्ट केला, सर्व जाती धर्माचे लोक जातात ना एअरपोर्टवरून. आपण बोट क्लब केला की नाही? आपण सगळे लोक जातात. आपण गुजरातमधून लोक येतात, त्याचा उपयोग घेतात की नाही? आपण सप्तशृंगी गडावर फिरण्याकडे ट्रॉली केली आपण. सगळ्या समाजाचे लोक जातात, सगळ्या किती आनंदाने जातात. हे अशा अनेक ज्या गोष्टी ज्या आपण केल्या आहेत का, रस्त्याच्या केल्या असतील किंवा देवस्थानाच्या केल्या असतील किंवा इतर काही केल्या असतील, त्याचा फायदा शेवटी सगळ्यांना होतो. म्हणून आपण विकासाची कास धरूया. काय मग नाशिकचा विकास असेल, महाराष्ट्राचा विकास किंवा देशाचा विकास. काय देशाचा विकास कोण करताय हे सुद्धा बघा ना. आज सगळेच म्हणतात किंवा मोदी साहेब बसलेले आहेत आणि त्या माध्यमातून जे आहे काय विकासाची पावलं हळूहळू पुढे पडत आहेत चांगल्या पद्धतीनं अनेक गोष्टीमध्ये. तो विचार तुम्हाला पटतो की नाही विकासाचा, याचा विचार करा. जातीपासून कसलं तुम्ही मतदान करत असले. आणि मला असं वाटतं नाशिकची जनता ही सुज्ञ आहे. पण घरा नव्हता मला तिकीट द्या, मागणी सुद्धा नव्हती. परंतु महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली, तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची, आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जागांच्या बाबतीमध्ये कोण उमेदवार, कुठली जागा कुणाला द्यायची, या संदर्भातली जेव्हा चर्चा झाली, त्यावेळेला अचानक माझं नाव त्यांनी पुढे आलं आणि सांगितलं की मग इथे भुजबळांनी नाशिकला उभं राहावं. याची काही कल्पना आम्हाला सुद्धा नव्हती. होळीच्या दिवशी आम्ही इकडे यायला निघालो होळीसाठी म्हणून मुंबईवरून नाशिकला. तर अर्ध्या वाटेतूनच आम्ही परत गेलो बोलवलं म्हणून, आणि त्यांनी सांगितलं की असं असं जे आहे ठरलेलं आहे आणि ते वरिष्ठ पातळीवर ठरलेलं आहे. तर मी म्हटलं मला एक दिवशी विचार करू द्या, उद्या सांगतो. आणि बराच विचार केल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या चीफ अजितदादा, प्रफुल्ल पटेल या सगळ्यांना सांगितलं. त्या अगोदर मी फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केली की बा काय आहे, खरं आहे का असं काय? तो म्हणाले हो खरं आहे. काय तिथे अशी चर्चा झाली आणि त्याप्रमाणे वरिष्ठांकडून सुद्धा असा प्रस्ताव आला आणि तो त्यामुळे तुम्ही आवाज उभं राहावं लागेल. म्हटलं ठीक आहे. आणि मग आम्ही जे आहे चाचपणी तोपर्यंत आम्ही कोणाला सांगितलं नाही तुम्हाला. परंतु मग असं आहे की ज्याला उभं राहायचं तो 2-4-5 महिन्यापासून प्रयत्न करेल ना. आता अचानक हे नाव पुढे आल्यानंतर मी ताबडतोब आलो आणि काही लोकांची चर्चा सुरू झाली आणि त्यावेळेला जो आहे ही गोष्ट बाहेर गेली, मीडियामध्ये गेली आणि त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं. आता त्यानंतर असं जे काही दिसतं आहे मीडियाच्या माध्यमातून की इथले जे स्थानिक आमचे जे आता जे खासदार आहेत शिंदे गटाचे, हेमंत गोडसे यांनी फार लावून धरलेले आग्रह आहे. त्यामुळे तिथे काही चर्चा सुरू आहेत. माझ्यापुरतं मी हेच सांगेन की जो निर्णय ते देतील
तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार. काय आता काय चर्चा असेल तर त्यांनी तो प्रश्न सोडवावा. दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे, नाशिक रोड.